तर हे ब्लाऊज आहे ते एका मी नवरी शिवलेले आहेत. हा रेड ब्लाऊज आहे तो ही येल्लो साडीवरचा आहे. हा ग्रीन ब्लाऊज आहे तो ही येल्लो साडीवरचा आहे. हळदीचे ब्लाऊज आहेत हे. एका स्लीव्जला तिने डिझाईन करायला लावलेली चंद्रमुखी स्लीव्ज आणि दुसरा प्लेनच होता सिम्पलमध्ये. आणि ते आता मी पॅकिंग करून ठेवत आहे कारण ती न्यायला येणार होती आज. आणि हे ब्लाऊज मी काल शिवलेले, काल 4 ब्लाऊज शिवून झालेले. आणि ॲक्च्युली घरी मी हात शिलाईचे वगैरे कामं करते, कटिंग वगैरे. तर सो 12-1 वाजतात मला झोपायला. 2-3 दिवस झालं तर जास्तच वेळ होतो आहे. त्यामुळे माझा चेहरा कसा झाला ते बघू शकता. मी दुकानात आलेला व्हिडिओ केला आहे तरी पण खूपच चेहरा डल झालेला आहे. आणि आता हा एक ब्लाऊज आहे तोही आज कस्टमर न्यायला येणार आहे. आणि बॅक हुकचा होता तोही मी आता पॅकिंग करून ठेवत आहे कारण फक्त ब्लाऊजच होता. ह्याचे मी 300 रुपये सांगितले होते. तो पण ब्लाऊज कालच शिवला होता. आणि हा एक ब्लाऊज आहे, हा पण मी परवा शिवला होता. हा पण बॅक हुकचा आहे, पंचकोनी गळा आहे बॅक साईडला आणि फ्रंटला हुकण्यात बॅकलाच आहे. कसे वाटलेत तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा पण ब्लाऊज अर्जंट होता, सो हे पण कस्टमर आता न्यायला येणार होते. तर याची शिलाई पण मी 300 रुपये घेतलेले आहे. बाय बाय. तर हे ब्लाऊज आहे ते एका मी नवरी शिवलेले आहेत. हा रेड ब्लाऊज आहे तो ही येल्लो साडीवरचा आहे. हा ग्रीन ब्लाऊज आहे तो ही येल्लो साडीवरचा आहे. हळदीचे ब्लाऊज आहेत हे. एका स्लीव्जला तिने डिझाईन करायला लावलेली चंद्रमुखी स्लीव्ज आणि दुसरा प्लेनच होता सिम्पलमध्ये. आणि ते आता मी पॅकिंग करून ठेवत आहे कारण ती न्यायला येणार होती आज. आणि हे ब्लाऊज मी काल शिवलेले, काल 4 ब्लाऊज शिवून झालेले. आणि ॲक्च्युली घरी मी हात शिलाईचे वगैरे कामं करते, कटिंग वगैरे. तर सो 12-1 वाजतात मला झोपायला. 2-3 दिवस झालं तर जास्तच वेळ होतो आहे. त्यामुळे माझा चेहरा कसा झाला ते बघू शकता. मी दुकानात आलेला व्हिडिओ केला आहे तरी पण खूपच चेहरा डल झालेला आहे. आणि आता हा एक ब्लाऊज आहे तोही आज कस्टमर न्यायला येणार आहे. आणि बॅक हुकचा होता तोही मी आता पॅकिंग करून ठेवत आहे कारण फक्त ब्लाऊजच होता. ह्याचे मी 300 रुपये सांगितले होते. तो पण ब्लाऊज कालच शिवला होता. आणि हा एक ब्लाऊज आहे, हा पण मी परवा शिवला होता. हा पण बॅक हुकचा आहे, पंचकोनी गळा आहे बॅक साईडला आणि फ्रंटला हुकण्यात बॅकलाच आहे. कसे वाटलेत तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा पण ब्लाऊज अर्जंट होता, सो हे पण कस्टमर आता न्यायला येणार होते. तर याची शिलाई पण मी 300 रुपये घेतलेले आहे. बाय बाय.